धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळे जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा. ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी. मोठमोठ्या सेक्टर व कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप करत आज जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले असून भविष्यात औषध विक्रेत्यांवरही आत्महत्येची वेळ येऊ शकते अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी औषध विक्रेत्यांनी शहरातून मूक मोर्चा काढत ऑनलाईन औषध विक्री विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विक्रेत्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अखिल भारतीय औषधी विक्रेती संघटनेच्या आवाहनावरून आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेतेही त्यात सहभागी झाले आहेत. गेल्या 8 वर्षांपासून ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्याप याची गंभीर दखल घेतलेली नाही. ऑनलाईन औषध विक्री ही पूर्णपणे बेकायदेशीर असून ती तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी औषध विक्रेत्यांनी दिला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आवाहनानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे. हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही. समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्ट खाली असो, MTPचे गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे. हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितले. मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय. सरकारने याची दखल घेतलेली नाही. म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतोय. जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू. जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाडणार आहोत. कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले, FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले. कोणालाही आवश्यकता वासेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत. हा लढा आमच्या सरकारविरुद्धही आहे. आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे. रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये. त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही. पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे. ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत. त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहे, जर अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते.
त्यांच्या जीवनामरणाच्या त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे. जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे व आमची बाजू समजून घ्यावी. धन्यवाद. काढण्यात आला आहे. आता ऑनलाईन विरोधात होता आमचा. अच्छा, सरकारकडनं काय मागणी आहे आपली? ऑनलाईनचं जे औषध येताना अच्छा, ते बंद व्हावे त्याच्यासाठी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.